विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत. गणवेशामार्फत विद्यार्थ्यांची, गरीब मुलांची जणू सरकारनं चेष्टा केली असं समोर आले. काय सांगाल? खरं तर 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचे आहे, हे 15 ऑगस्टच्या आत द्यायला पाहिजे होतं. पण अजून 7-8 लाख विद्यार्थ्यांना सुद्धा गणवेश पोहोचलेले नाही. आणि जे पोहोचले त्याची जर अवस्था बघितली तर मला वाटतं सरकार कोणत्या गुत्तेदारांना पाळण्यासाठी गणवेश देतात. कारण आधीचे गणवेश व्यवस्थित यायचे, शालेय समिती गणवेश घ्यायची, गावात जाऊन वेगळ्या पद्धतीनं टेलर शिवून द्यायचे. आता शिवून येतात, त्याच्यात कपडा वेगळा, म्हणजे मुख्य हा भागाचा कपडा वेगळा, बाह्याचा कपडा वेगळा, मुलींना लेगिन्स नाही, फ्रॉक आहे तर लेगिन्स नाही, कित्येक याला बटन नाही, कित्येक ठिकाणी उसवलेले आहेत. आणि सगळ्यात मेन जे पॉलिस्टरचा दर्जा जो त्यांनी टेक्स्टाईल प्रोटोकॉल जे आहे त्याच्यानुसार जो आहे तो मुळीच नाही आहे. खऱ्या अर्थानं सर्वसामान्य विद्यार्थ्याची फसवणूक हे सरकार करत आहे. सातत्यानं अनेक चॅनल्सनी त्यात सामचा मोठा पुढाकार राहिलेला आहे, सकाळचा मोठा पुढाकार राहिला आहे, हा उचलला. परंतु सरकारला अजूनही या गोरगरीब विद्यार्थ्यांचा आवाज सरकारच्या कानावर पोहोचलेला नाही. परंतु मला असं वाटतं हे विद्यार्थीसुद्धा सरकारला धडा शिकवू शकतात. अतिशय दर्जाहीन गणवेश, उसवलेले, बटन नसलेले अशा पद्धतीनं गणवेश वाटले जातात. निश्चित याच्याविषयी आवाज मी सुद्धा मागच्या अधिवेशनात उचलला, सरकारच्यापर्यंत हा आवाज पोहोचला नाही. परंतु मला असं वाटतं येणार काय सर्वसामान्य विद्यार्थ्याचा आवाज सरकारचे कानठळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही. पण आता काय करायला हवं? आता नाही, ह्याच्यात खरं तर सरकारने असं सांगितलेलं आहे की कपडा घेतला मग आपलं विमाला तो शिवायला दिला. पण आता आम्ही बघतो शिवायला काय 116 का 96 रुपये दिले, पण आम्ही खेड्यापाड्यात फिरतो 40-40 हजार रुपये, 50-50 रुपये देऊन ग्रामीण भागातल्या महिलांकडून गणवेश शिवून घेतले जातात. सरकारने ठरवलेले 96 रुपये की 116 रुपये काहीतरी ठरवलेले, पण 96च्या वरती, 90च्या वरती आहे. असं असताना खाली झिरपत ते 40 रुपयापर्यंत आलेला गणवेश शिवायचा आहे. दर्जा 40 रुपयात काय गणवेश शिवून देणारा, काय बटन लावणार, कोणत्या क्वालिटीचं लावणार? आणि म्हणून या सगळ्याचे परिणाम सर्वसामान्य विद्यार्थ्याला अतिशय दर्जाहीन गणवेश मिळतो आहे. मला असं वाटतं या सरकारच्या दारात येणार काळात सगळे गणवेश शिक्षण मंत्र्याच्या विशेषतः दारात आम्हाला नेऊन टाकावे लागतील. ही भूमिका आता विरोधी पक्षाची असणार आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. महाजन यांचा एक व्हिडिओ मी ट्विट केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. असं म्हणाले की ते गाव तांडा 80% भाजपचं आहे आणि तुम्ही विपर्यास केला आहात, घोडा मैदान जवळच आहे. एकूण व्हिडिओ आणि या सगळ्या त्यांच्या प्रतिक्रियेनंतर काय सांगा? हे पण मला सांगायचंच ते आहे की तुम्ही हे गाव फक्त मतासाठी वापरताय, विकासासाठी वापरा ना. गाव बांधलेले मतं मिळतात म्हणून तिथं कामच करायचं नाही. आमचं ऑब्जेक्शन त्याच पद्धतीला आहे. गिरीश महाजन मागच्या 30 वर्षापासून तिथून निवडून येतात, पालकमंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री. ग्रामविकास मंत्र्याला एखाद्या गावात रस्ता बांधणं काय अवघड काम आहे का? अवघड काम आहे? अतिशय सहज 1 मिनिटात त्यांनी ठरवलं ना आता तर संध्याकाळपर्यंत त्या गावात रस्ता होऊ शकतो. एवढं सरकारमध्ये ताकद असते. परंतु फक्त मतासाठी जनतेला वापरायचं, मग जनता तुम्हाला पिटवणार. ठीक आहे, मतं मिळतील तुम्हाला, अजून मिळतील, त्याच्याविषयी आमचं काय ऑब्जेक्शन आहे. पण विकास तर पोहोचवा ना. आमचा मुद्दा मताविषयी, राजकारणाविषयी नाहीच आहे की तुम्हाला जनता मतं देते तरी तुम्ही तिथं विकास साधत नाही. हाच आमचा महत्त्वाचा माझा मुद्दा मी त्या ट्विटच्या माध्यमातून केलेला आहे. पण तुम्ही विपर्यास केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. काय विकास केला? रस्ता नाही त्या गावात आहे का सांगा? तुमच्या मतदारसंघात ते गाव नाही का सांगा? तुम्हाला मतदान पडतं का नाही पडतं ते सांगा. पडतं, तुम्हीच कबूल केला ना 80%. 30 वर्षानं पडतं ना, मग रस्ता का नाही होत तुमच्या गावात? काय विपर्यास केला? मी सद्यस्थिती मांडलेली, करा, रस्ता संपला विषय. येऊन त्यांचं अभिनंदन करेल, स्वागत करेल, शाल देईल त्यांना जाऊन, त्याला काय प्रॉब्लेम आहे? घोडा मैदान जवळ आहे असं म्हणाले. हे पहा, निवडणुकीशी लावू नका. ठीक आहे, तुमची त्या मतदारसंघात ताकद आहे, शक्ती आहे, हे मी मान्य करतो. परंतु तुम्ही नुसतं जनता ही फक्त निवडून देणारी यंत्रणा किंवा मशिनरी नाही आहे, तिच्या भावनासुद्धा जाणून घ्या. त्याच तुम्ही जाणून घेणार नसेल, नुसतं मताच्या ठप्प्यासाठी वापरणार असेल तर तुम्हाला लखलाभ आहे. एक शेवटचं, नोटा उधळल्या. हे पहा, नोटा उधळण्या तो बघितलं. स्वर्गीय आनंद दिघे हे त्या जागेवर बसून जनतेला न्याय देत होते. कित्येक लोकांचे अश्रू पुसण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या आनंदाश्रमातून केलेले. नुसते ठाण्या नव्हे तर महाराष्ट्रातले लोक तिथं जात होते.
आणि अशा ठिकाणी नोटा उधळणं, आता त्याचं वेगळं समर्थन केलं जाईल, परंतु तुम्ही एखाद्या क्लबमध्ये एखाद्या ऑर्केस्ट्रात बसलेले आहेत, अशा पद्धतीनं नोटावर एवढी मस्ती, एवढा माज नोटांचा ह्या लोकांना आलेला आहे. अरे स्वर्गीय आनंद दिघेंनी लोकांच्या भावना जपल्या, नोटाने पाहिल्या, आणि त्या आनंद दिघेंचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि तिथंच त्यांच्या बसणाऱ्या जागेसमोरच त्यांचा अवमान करता. मग याचे हे पापाचे फळं तुम्हाला भोगावे लागतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.